माहुल प्रकल्पग्रस्तांची प्रदूषणमुक्त घरांची प्रतीक्षा अखेर संपली। सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता, मालमत्ता अधिकारी यांच्या हस्ते माहुल प्रकल्पग्रस्तांना कुर्ला प्रीमियर कंपाऊंड येथील घरांची चावी वाटपाचा शुभारंभ। नवी मुंबई पालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी बांधकामं नियमित होणार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रकल्पग्रस्त आणि सिडकोची बैठक। खासदार नरेश मस्के यांची माहिती। राज्यातील 135 गोशाळांना 17 कोटी 21 लाख रुपयांचं अनुदान। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा निर्णय। एमएसआरडीसीच्या मक्तेदारीला सरकारच्या दुसऱ्या महामंडळाचं आवाहन। नव्यानं स्थापन झालेल्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग उभारणार। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड करून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द। धारावी बचाव आंदोलनानंतर निर्णय। रस्त्यांचा दर्जा चांगला राहण्यासाठी आयआयटीची नेमणूक। मुंबई महापालिका आणि आयआयटीत सामंजस्य करार। पुण्याच्या बाल न्याय मंडळात 6000 दावे प्रलंबित। दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी केवळ एकच मंडळ। ठाण्यात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच। गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करूनही वाहतूक सुरू। वांद्रे ते तामिळनाडूमधील वेलांकनी साप्ताहिक रेल्वे सुरू करा। वेलांकनी उत्सवानिमित्त रेल्वे सोडण्याची मागणी। एसटी महामंडळाच्या हजारो बसेस नादुरुस्त। बस खराब झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय। महामंडळाच्या ताफ्यातील 15800 बस सध्या सुरू, तर एसटीच्या ताफ्यात नव्या 100 बसेस दाखल होणार। बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद। 6560 कोटींच्या आयपीओला 3,20,000 कोटींची बोली। आरोग्य संस्थांसाठी नव्यानं कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2603 पदं निर्माण केली जाणार। वर्षभरात विविध आजारांनी राज्यातील 68 जणांचा मृत्यू। स्वाईन फ्लूने सर्वाधिक 39 जणांचा मृत्यू, तर 17 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू। बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढले। भेंडी 40 रुपये, फुलकोबी 32 रुपये, तर वांगी 37 रुपयांवर।